नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण MPSC मार्फत काही जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर या ठिकाणी तुम्ही पाहता स्क्रीनवर MPSC सिव्हिल सर्व्हिस म्हणजे MPSC मार्फत राज्यपत्रित नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2024 म्हणजेच मित्रांनो परीक्षेचे नाव आहे महाराष्ट्र राज्यपत्रित नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2024। याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत 274। त्यानंतर मित्रांनो आपण जागेचा तपशील या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी मित्रांनो पद क्रमांक 1 आहे सामान्य प्रशासन विभाग। यामध्ये संवर्ग आहे राज्यसेवा गट अ आणि गट ब। याच्या एकूण जागा दिल्या आहेत 205। त्याचप्रमाणे पद क्रमांक 2 आहे मृद व जलसंधारण विभाग। याची महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब। याचे एकूण जागा दिल्या आहेत 2024। मित्रांनो, याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला PDF पद्धतशीरपणे पाहायची आहे। आणि अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर या ठिकाणी पद क्रमांक 3 आहे महसूल व वन विभाग महाराष्ट्र वनसेवा गट अ आणि गट ब। याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत 43। अशा प्रकारे एकूण 274 जागेसाठी सिव्हिल सर्व्हिस म्हणून MPSC मार्फत जागा निघालेल्या आहेत। मित्रांनो, या ठिकाणी दिलेली आहे शैक्षणिक पात्रता। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पद क्रमांक 1 आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा। याला पदवीधर कुठल्याही शाखेतील पदवी किंवा 50% गुणासह PCOM आणि प्लस CA किंवा ICWA प्लस MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी। जर का तुम्ही ग्रॅज्युएशन असाल एनी ग्रॅज्युएट तर या तुम्ही पदासाठी अप्लाय करू शकता। आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध असते। जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे माहीत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, लगेच तुम्हाला रिप्लाय देण्यात येणार आहे। कारण की आपल्या चॅनलवर ॲडव्हर्टाइजमेंट प्लस ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे उपलब्ध असते। त्यानंतर पद क्रमांक 2 साठी आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा। याला सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे। त्याचनंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे पद क्रमांक 3 साठी वनसेवा परीक्षा। याला वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्या कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य म्हणजे कुठल्याही शाखेतील पदवी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता पद क्रमांक 3 साठी। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो वयाची अट आहे 1 एप्रिल 2024 रोजी 18 ते 19 वर्ष पूर्ण असावे, सोबतच 38 वर्षापेक्षा जास्त नसावे। परंतु जर का तुम्ही मागासवर्गीयमध्ये असाल SC ST OBC वगैरे तर या ठिकाणी तुम्हाला 5 वर्षाची सूट दिलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी दिलेले आहे नोकरीचे ठिकाण। या ठिकाणी नोकरी ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र। त्यानंतर तुम्हाला ठेवलेले आहे फीस ठेवलेली आहे 400 544 खुल्या वर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी 344 रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे की अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख आहे 25 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की अप्लाय ऑनलाईन स्टार्टिंग होणार आहे 5 जानेवारी 2024 रोजी। तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू व्हायचे आहे। जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे माहीत करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। कारण की MPSCवर एकचदा रजिस्ट्रेशन करायचं असते, कारण की डबल या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं नसते।
तर एकदा रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला फक्त लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून फक्त अप्लाय करायचा असतो. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं एका जर का माहीत नसेल तर हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा तुम्हाला रिप्लाय देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, जर का व्हिडिओ काही समजलं नसेल तर हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यासुद्धा तुम्हाला रिप्लाय देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.